आज 2 महिने झालं महिलांनी पोटाला चिमटे काढून आपला संप पुकारला. एकही उपाय शासनाने दिला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं नो वर्क नो पेमेंट, हे असं काम होणे. आणि आता सुद्धा आज जवळजवळ 1.5 महिन्यात 2 वेळा महिला रस्त्यावर उतरल्या. प्रत्येक जिल्ह्यात 36 जिल्ह्यात आज जिल्हा वाईस आंदोलनं होत आहेत. तरी ह्या शासनाला गेंड्याच्या कातडीचं शासन आहे, त्यांना थोडी सुद्धा क्यू येत नाहीये आणि माझ्या महिलांचा विचार करत नाही. आज 2 महिने नुकसान म्हणजे महिलांना 40,000चं केलं, 20,000चं 10,000चं मानलं नाही. पण जेव्हा उचलून पैसा खातो तेव्हा 10चे 20 लागतं. हा सरकार विचार करत नाही. आणि आता 23 तारखेला 23 आणि 24 आम्ही जिल्हा प्रतिनिधी उपोषणाला जाणार आहे. आझाद मैदानावर आमचं उपोषण आहे. जर हे करू 25 तारखेला आम्ही आझाद मैदानावरती मतदानाचे रस्ता रोको करणार. सगळ्या जिल्ह्यातून अतिसंख्येने महिला येणार आणि हे करून जर ह्यांनी आम्हाला न्याय नाही दिला तर त्याच्यापेक्षा अजून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. 6 दिवस जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला उपोषण केलं. अक्षरशः एका महिलेला व्हेंटिलेटर लावायची वेळ आली. तेव्हा आपले कलेक्टर साहेब नवीन होते. त्याच कलेक्टर साहेबांनी सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा भत्ता दिला होता आणि त्याच खुर्चीवरती कलेक्टर साहेब इथं आले आणि गोड बोलून गेला पालखी सोहळा झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कोरोना भत्ता नक्की देऊ असं म्हणून त्यांच्या स्वतःच्या हाताने पाणी देऊन माझं स्वतःचं उपोषण सोडलं. माझ्या 6 भगिनी इथं दिवस रात्र 6 दिवस जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, राज्य सरचिटणीस 6 भगिनी इथं दिवस रात्र बसल्या होत्या. तरी ह्यांना क्यू आलेला आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक योजना राबवायची म्हटलं तर हक्काने अंगणवाडी ताई दिसते. लाडकी बहीण आहे. लाडक्या बहिणी आणि काही सावत्र बहिणी आहोत का? या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये आणि आम्हाला वाढ द्यावी लागेल म्हणून पहिलं 60 वर्ष केलं होतं. तर केवळ अंगणवाडी ताईंसाठी त्यांनी 65 वर्ष केलं. म्हणजे 1,500 अंगणवाडी ताईंनी जागेवर बसावं. त्यांनी त्यावेळेला अंगणवाडी ताईंनी कामाला नकार दिला. तेव्हा ह्या प्रशासनानं काय सांगितलं की 50 रुपये आम्ही प्रति फॉर्म देऊ. बिचारा माझ्या अंगणवाडी ताई भाबड्या आहेत, गरीब आहेत, गरजू आहेत. पैशाच्या लालची पोटी स्वतःचं कुटुंब उपाशी ठेवून त्या बिना रेंज नसेल तर डबल मोबाईलचं वायफाय घेऊन रिचार्ज मारून ती कामं करतात. आज 2 हप्ते आली, 3रा हप्ता यायची वेळ झाली तरी अजून प्रशासनानं आमचा त्या एका भगिनीने आमच्या 2,500 फॉर्म भरले, 250 फॉर्म भरले, 300 फॉर्म भरले, 20 आणि 25 हजाराचं काम केले. मग कोरोना काळात सुद्धा असंच केलं. वर रस्त्यावर असं उभं राहून गोळ्या वाटायला लावल्या आणि कोरोना भत्ता आम्ही देतो. 1 महिन्याचा भत्ता देऊन आमच्या तोंडाला पान पुसलं. आज 18-19 महिन्याचा भत्ता आमच्या शिल्लक आहे आणि कलेक्टर साहेबांनी तेव्हा खोटं आश्वासन देऊन आमचं इथलं उपोषण मोडीत काढलं. त्या उपोषणाचं आम्ही पत्र मंत्रालयात पाठवलं आणि त्याचा GR आता आणलाय. आता ह्यांच्या बापाला सुद्धा हा भत्ता द्यावा लागेल आणि हे जर आता नाही झालं तर अक्षरशः मी स्वतः माझे प्रतिनिधी घेऊन मी कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसले. हा मी इशारा शासनाला येतो की जर कोविड भत्ता सातारा जिल्ह्यात एवढं करून जर देत नसतील तर आम्ही स्वतः आमचे प्रतिनिधी घेऊन दिवस रात्र आम्ही इथं उपोषणाला बसणार. देतात जरांगे पाटलाचा जीव जरी गेला तरी चालेल पण माझ्या अंगणवाडी ताईंना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तो मिळवून देणारच. ही माझी कलेक्टर ऑफिसच्या समोर माझी भाई आहे. त्यांना कलेक्टर ऑफिसच्या समोर त्यांना माझं हे आहे चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज आहे. म्हणून मला काय म्हणतात आता जर त्यांनी या 23, 24, 25 या 3 दिवसात जर आमचं 5,000चं मानधन आणि पूर्णपणे प्रोसेसमध्ये आहे, झालेलं आहे सगळं. महिला बाल कल्याण मंत्र्यांनी वित्त विभागाकडे फाईल पाठवलेली आहे. फक्त वित्त विभागाचा शिक्का त्याच्यावर मारायचा. तर ह्यांचे हात का झडतात का शिक्के मारायला? आज सरपंच आहेत, माजी सरपंच गावाचं खाऊन ते आता झालेले आहेत तरी शासन त्यांना अजून त्यांच्या पदरात घालतंय. म्हणजे माझ्या अंगणवाडी ताई चिखलाचा गोळा तयार करतात, घडवतात. आज हे अधिकारी पदावर जे खुर्चीवर बसलेत ते कुणामुळे बसलेत? माझ्या अंगणवाडी ताईंमुळे बसलेत आणि त्या ताईंना अक्षरशः धार्मिक ठिकाणी भिक्षा मागतायत. माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये 3 अंगणवाडी मदतनीस धार्मिक ठिकाणी गोंदावलेकर महाराज या आश्रमशाळेमध्ये भीक मागून भांडी घासून माझ्या अंगणवाडी ताई मागतायत, पोटाला खातात. त्यांना लाज वाटली पाहिजे की किती वेळा अंगणवाडी ताईंनी रस्त्यावर उतरायचं. आणि आता हा खरोखर आणि शेवटचा आणि लास्ट आमचा मोर्चा असेल. ह्याच्यावरती मी त्यांना ओपन चॅलेंज करते की मी स्वतः माझे प्रतिनिधी घेऊन
इथं उपोषणाला बसणार. जर कोविड भत्ता मिळाला नाही 15 दिवसात, आम्ही पत्र दिलं, आम्ही पत्र दिले शेवटचे सर्व न्याय नाही मिळाला. आता कोविड भत्ता हा कोविड भत्त्यासाठी 3 वर्ष आमचे कॉम्रेड शोकतभाई पठाण सर या कोविडच्या भत्त्याने टेन्शनमुळे केवळ आणि केवळ माझ्या महिलांना भत्ता मिळत नाही, त्याच्यामुळे ते संपलेले आहेत आणि त्याचा बदला या अंगणवाडी ताई घेणार आहे की हा आता जर भत्ता दिला नाही तर आम्ही विजयादशमी दिवशी पेटत्या बाणाने प्रशासन आणि शासन याचे पुतळे दहन करणार आहे. हे ओपन चॅलेंज आहे आमचं. तेव्हा शासनाने आणि प्रशासनाने कोविड भत्ता द्यावा, पेन्शन मंजूर करावी आणि वेतन आम्हाला जे आहे बंधन आहे ते वेतन करावं, एवढीच आमची कळकळीची विनंती. आता विनंती करतोय, पण इथून पुढे जो आमचा मोर्चा होईल तो आक्रोश मोर्चा होईल. जर मानधनाचं वेतन केलं नाही तर आहे हे आघाडीचं सरकार. माझ्या अंगणवाडी ताई एकजूट होऊन पाडल्याशिवाय राहणार नाही. मतदानच करायचं आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आणि गावोगाव आमच्या भगिनीमध्ये आम्ही प्रचार करणार की आपण आपल्या मतदानावरती बहिष्कार आहे. जर अंगणवाडी ताई आचारसंहिता होईपर्यंत जर अंगणवाडी ताईंचे प्रश्न नाही सुटले तर आपल्या अंगणवाडी ताई पूर्णपणे सगळ्या मतदानावरती बहिष्कार टाकतील आणि आघाडीचं सरकार ढासळवतील. जिल्हाधिकारी कार्यालय पुढे